हॅलो अँड वेलकम. सर्वांचं स्वागत आहे M1च्या PYQ सिरीजमध्ये. तर एक इंटरेस्टिंग क्वेश्चन जो बरेच वेळा आलेला आहे पेपरमध्ये. क्वेश्चन असा आहे, आर साइन थिटा मायनस डी आर डी थिटा कॉस थिटा इक्वल्स टू आर स्क्वेअर. तर आधी सगळ्यात पहिलं काम आहे केलं आपण स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहावं लागेल. स्टँडर्ड फॉर्म काय असते की डी वाय बाय डी एक्स आधी असला पाहिजे. तिथं डी आर बाय डी थिटा आहे, डी वाय बाय डी एक्स तर नाही आहे. सोबत आहे कॉस थिटा, हा असाच आहे, त्याच्यासोबत प्लस राहणार आहे साईन. सो प्लस आर साइन थिटा, थिटा ठिकाणी डी लिहिलेला आहे, इक्वल्स टू आर स्क्वेअर. मी काय करतो, सगळ्याला मायनस कॉस थिटा डिवाइड करतो. लेट्स से डिवाइड बाय मायनस कॉस थिटा, डिवाइड बाय मायनस कॉस थिटा, सगळ्याला डिवाइड करू आपण. तर डिवाइड जर आपण केलं सगळ्याला मायनस कॉस थिटाने, तर आपल्याला काय मिळालं बघा, डी आर बाय डी थिटा. इथे कॉस थिटा मायनस गायब झाला, इथे आर साइन थिटा होता, आणि इथे काय डिवाइड केलं आपण, मायनसने डिवाइड केलं मायनस कॉस थिटाने. इथे आर स्क्वेअर आहे, इथे पण डिवाइड केलं मायनस कॉस थिटाने. ओके, सो डी आर बाय डी थिटा मायनस, ते मायनस तसाच ठेवतो मी सध्या, मायनस आर, हा झाला साइन, साइन अपॉन कॉस काय असते, साइन अपॉन कॉस असते आपला टॅन, राईट. हा झाला साइन अपॉन कॉस, आपला झाला टॅन थिटा. आणि इकडे आपल्याकडे झाला आर स्क्वेअर मायनस, आणि हा झाला सेक थिटा. आता प्रॉब्लेम असा आहे की इथे आपल्याकडे आर आहे जो की व्हेरिएबल आहे, तर आपल्याला व्हेरिएबल राईट साईडला नाही पाहिजे. हा ॲक्च्युली कशासारखा बिहेव करते, जर कम्पेअर करायचं असतं तर हे असं काही दिसलं असतं की डी वाय बाय डी एक्स प्लस किंवा मायनस जे असेल ते वाय इंटू एफ ऑफ एक्स पी. पण इथं वाय स्क्वेअर आणि डबल काहीतरी क्यू असतं, हा वाय स्क्वेअर एक्स्ट्रा आहे ना. ते कुठल्या टाईपचं आहे, डिफरंट टाईपचा क्वेश्चन आहे. कुठल्या मी तुम्हाला सांगणार नाही, तुम्ही शिकले असाल तुम्ही आठवून सांगा मला. मग आपल्याला काय करायसाठी आपण सगळ्याला वाय स्क्वेअरने डिवाइड करतो. इथे पण आपण काय करणार आहे, लेट्स से डिवाइड बाय आर स्क्वेअर. ठीक आहे, सगळं डिवाइड करा, मायनस आर स्क्वेअरने डिवाइड करा. मायनस आर स्क्वेअरने डिवाइड केलं तर बघा इथे मला मिळालं मायनस वन अपॉन आर स्क्वेअर डी आर बाय डी थिटा, प्लस इथे मायनस आर आहे, इथे मायनस आर स्क्वेअरने डिवाइड केलं, इथे झालं टॅन थिटा, आणि इथे मायनस आर स्क्वेअर सेक थिटा अपॉन मायनस आर स्क्वेअर. बघा काय काय कॅन्सल झालं, मायनस आर स्क्वेअर कॅन्सल, मायनस मायनस प्लस, एक आरचा पॉवर कमी झाला. तर एवढं सारं करायची गरज का पडली ते आता माहीत पडेल तुम्हाला. सो वन बाय आर स्क्वेअर डी आर बाय डी थिटा प्लस वन अपॉन आर टॅन थिटा इज इक्वल्स टू, आता झालं सेक थिटा. एकदम सिम्पलचं काम आहे. आता आपण काय करू, ही जी व्हॅल्यू आहे, सो लेट्स से इथे करू आपण, लेट्स से पुट वन अपॉन आर इज इक्वल्स टू झेड. आता फंक्शन आरचं झेडमध्ये घुसलं तर डिफरन्शिएट करू, तर डेरिव्हेटिव्ह काढला तर वन अपॉन आर स्क्वेअर भेटला डी आर बरोबर इज इक्वल्स टू आता डी झेड. तर वन अपॉन आर स्क्वेअर बघा दिसते, वन अपॉन आर स्क्वेअर डी आर, किंवा थिटासोबत डिफरन्शिएट करा, वन से डी आर बाय डी थिटा, तर डी झेड बाय डी थिटा पण म्हणू शकतो आपण, नो प्रॉब्लेम. तर ही जी व्हॅल्यू आहे, ही जी व्हॅल्यू आहे पूर्ण मायनस आर स्क्वेअर, ती काय झाली डी झेड बाय डी थिटा, डी झेड बाय डी थिटा, प्लस वन अपॉन आर काय झेड आहे, हा झाला टॅन थिटा, आणि हा झाला सेक थिटा. बेसिकली काय, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन इन थिटा. लिनियर इक्वेशन डिफरन्शियलचा आपल्याला आन्सर माहीत आहे की हा आपला कंपॅरिझनमध्ये असेल तर हा झाला आपला पी, आणि हा झाला आपला क्यू. सो देअर फॉर सोल्युशन काय असते, वाय इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल्स टू इंटिग्रेटिंग फॅक्टर इंटू क्यू डी एक्स आणि प्लस सी. तर आता फक्त आपल्याला करायचं इंटिग्रेटिंग फॅक्टर. सो इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल्स टू ई टू दी पॉवर इंटिग्रेशन पी डी एक्स असते, पी डी एक्स असते, तर पण फंक्शन कशाचं आहे, थिटाचं आहे, डी थिटाचं. सो इज इक्वल्स टू ई टू दी पॉवर इंटिग्रेशन, पी किती आहे आपला टॅन थिटा डी थिटा, टॅनचं इंटिग्रेशन किती आहे तुम्हाला माहिती आहे का, लॉग सेक एक्स आहे. सो बेसिकली इट इज इक्वल्स टू झालं ई टू दी पॉवर इंटिग्रेशनचं, अच्छा इंटिग्रेशनचा आन्सर ते झालं आपलं लॉग ऑफ सेक
थीटा, राईट. तर लॉग आणि ई कॅन्सल, तर तुम्हाला इंटिग्रेटिंग फॅक्टर काय मिळाला, सेक थीटा. मी ॲज्युम करतो की सेक थीटा काय ऑलवेज पॉझिटिव्ह आहे, 0पेक्षा मोठा. का बरं, रिझन कारण ते लॉगच्या आतमध्ये, लॉगसोबतच्या सगळ्या व्हॅल्यू काय असल्या पाहिजे, पॉझिटिव्ह असल्या पाहिजे. एकदम सिम्पलचं लॉजिक आहे ते. ओके, इंटिग्रेटिंग फॅक्टर आपल्याला भेटला सेक थीटा. सो देअरफॉर सोल्युशन इज, आता बघा फंक्शन आपलं वायमध्ये नाही आहे, फंक्शन आपलं कशामध्ये आहे, झेडमध्ये. तर आपण झेडच्या फॉर्ममध्ये जाऊ आपण. सो झेड इंटू, इथे वायच्या ठिकाणी झेड लिहावं लागेल, झेड इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर किती आहे, सेक थीटा इज इक्वल्स टू इंटिग्रेशन, हा झाला सेक थीटा. क्यू पण किती आहे आपला, सेक थीटा आहे. सो डी थीटा, इथे डी एक्स कशाला दिला, इथे बरोबर आहे डी थीटा आणि प्लस सी. सो इझी आहे. झेड इंटू सेक थीटा, इंटिग्रेशन सेक इंटू सेक, हा झाला सेक स्क्वेअर थीटा डी थीटा प्लस सी. सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय असते, टॅन थीटा. सो झेड इंटू सेक थीटा इज इक्वल्स टू टॅन थीटा प्लस सी. वापस झेडची व्हॅल्यू पुट करून द्या. सो झेड इज इक्वल्स टू 1/r, रिसबस्टिट्यूटिंग सेक थीटा इज इक्वल्स टू टॅन थीटा प्लस सी. सो बेसिकली हे काय झालं आपलं सोल्युशन. दिस इज अवर सोल्युशन. याला तुम्ही आणखी सिम्प्लिफाय करू शकता. सिम्प्लिफाय म्हणजे लिहायची पद्धत आहे फक्त, की आरचा पॉवर -1 सेक थीटा, हा टॅन इकडे आणलं तर मायनस टॅन थीटा इज इक्वल्स टू सी. हे आणि हे सगळं सेमच आहे, लिहायची मेथड असते, तुम्ही डिसाईड करू शकता. तर अशा प्रकारे आपण हा पण क्वेश्चन इझिली सॉल्व करू शकतो. काही डिफिकल्ट आहे असं नाही आहे, बट थोडंसं लॉजिक आणि दोनदा सबस्टिट्यूशन तुम्हाला करावं लागेल, राईट. तर समजलं असेल तर खूप चांगली गोष्ट. भेटूया परत नेक्स्ट क्वेश्चनमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.